छत्रपती संभाजी महाराज की जय। नमो पार्वती पते हर हर महादेव हर हर। नमस्कार मंडळी, ट्रेक अँड टूर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। हा व्हिडिओ आहे आपल्या साह्यकडा ॲडव्हेंचर्सच्या पन्हाळा पावनखिंड मोहिमेचा। 10 जुलै 1660 रोजी छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्यावरून निसटले आणि 13 जुलै रोजी ते विशाळगडावर पोहोचले। या ऐतिहासिक घटनेचे स्मरण म्हणून आम्ही साह्यकडा ॲडव्हेंचर ग्रुप दरवर्षी पन्हाळा पावनखिंड मोहिमेचे नियोजन करतो। शनिवारी रात्रभर पुणे ते पन्हाळा असा प्रवास करून साह्यकडाचे सर्व ट्रेकर्स पहाटे पन्हाळ्यावर पोहोचले। सर्व ट्रेकर मंडळी फ्रेश होऊन लगेचच नाश्ता करण्यासाठी जमा झाले। आम्ही सर्व ट्रेकर्स मंडळींची नाश्त्याची व्यवस्था पन्हाळ्यावरील स्कायलार्क हॉटेल इथे करतो। ट्रेक मोठा असल्यामुळे सर्वांना भरपेट नाश्ता दिला जातो। सर्वांनी नाश्ता उरकून घेतला आणि या ऐतिहासिक मोहिमेचे साक्षीदार होण्यासाठी सर्वजण वीर शिवा काशीद यांच्या पुतळ्यासमोर जमा झाले। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पोशाखात मरणाला सामोरा जाणारा हा एक मावळा। या मावळ्यास सर्वांनी मानवंदना दिली। जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव। इथेच ट्रेक लीडर यांनी सर्वांना ट्रेक मध्ये घ्यावयाची काळजी व काही सूचना दिल्या। प्रयत्न केला तरी आज तुम्ही सगळे भिजणार आहेत, रेनकोट घातलेले पण भिजणार आहेत। आमचा दरवर्षीचा अनुभव आहे। कुठल्याही प्लास्टिकच्या बाटल्या वगैरे कुठेही फेकायच्या नाहीत। मी परत सांगतोय की आपण ह्या रूटवर चालताना तुम्हाला कुठेही कचरा दिसणार नाहीये। हा रूट जो आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांनी चाललेला रूट आहे। तर मेन म्हणजे या गोष्टीचं पावित्र्य आपल्याला राहिलं पाहिजे। चावून मोबाईल लावून चालू नका। जे काही निसर्गाचा आवाज घेता तो आनंद घ्या। ह्या सूचना ऐकून लगेचच सर्व ट्रेकर मंडळी बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्याच्या दिशेने निघाले। इथेही सर्वांनी बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्यास अभिवादन केले आणि सर्वांनी पुसाटी बुरुजाच्या दिशेने कूच केली। उपवास आहे असे त्यांनी पुढे या। पहिले उपवास कोणाला उपवास सर। वाटेत सर्व ट्रेकर मंडळींना दुपारच्या जेवणाची शिदोरी देण्यात आली। ही शिदोरी आपल्या बॅग मध्ये भरून सर्व ट्रेकर मंडळी पुसाटी बुरुजाच्या दिशेने निघाले। एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेड्यात अडकून पडले होते, तर दुसरीकडे शाहिस्तेखानाच्या रूपाने नवीन संकट स्वराज्यावर आलं होतं। यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना ह्या पन्हाळ्याच्या वेड्यातून बाहेर पडणं खूप महत्त्वाचं होतं। त्यासाठी महाराजांनी 12 जुलै 1660 आषाढी पौर्णिमेच्या रात्रीचा मुहूर्त निवडला आणि ह्याच मार्गाने महाराज विशाळगडाच्या दिशेने निघाले। महाराजांनी सोबत रायाजी बांदल, फुलाजी प्रभू आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्या सोबतच 600 निवडक मावळेही घेतले आणि महाराजांच्या सोबत अजून एक पालखी होती, ती म्हणजे वीर शिवा काशीद यांची। बुरुजाजवळ सर्वांना एकत्र होण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या। त्याप्रमाणे सर्वजण तिथे एकत्र जमले। ही सुरुवात आहे आपण खिंडीची। त्याच्यानंतर जे आता आपल्याला काय पायऱ्या लागतील बरं, त्यानंतरच्या काळात बांधलेले त्याच्या काळात नव्हत्या, कारण चोराट्याला कधी पायऱ्या नसतात। तर आता आपण इथे स्टार्ट करणार आहे आणि पुढे गेल्यानंतर पुढे एक वाडी लागेल, त्या वाडीतून आपण परत वर चढणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, अशा पाट्या तुम्हाला प्रत्येक ठिकाणी लागतील। तिथे पाटी लावलेली आहे, त्या पाट्या एक स्लोगन लिहिलेलं आहे, अशा पाट्या प्रत्येक ठिकाणी लागतील। हे बुरुज हे पन्हाळ्याच्या पश्चिमेकडील भागातले सर्वात शेवटचे टोक। हा भाग तसा कमी उंचीचा असल्याने शत्रूचा धोका जास्त, त्यामुळे ह्या भागास जास्तीचे संरक्षण देण्याच्या दृष्टीने ह्या बुरुजाची बांधणी केली आहे। अफजलखानाचा वध, शाहिस्तेखानावरील हल्ला, आग्र्याहून सुटका अशा अनेक प्रसंगी आपणास शिवाजी महाराजांच्या धैर्याची प्रचिती येते।
यापैकीच एक महत्त्वाची घटना म्हणजे पन्हाळा वेढ्यातून महाराजांची सुटका आणि पावनखिंडीतील लढाई। या ऐतिहासिक घटनेचे स्मरण म्हणून आम्ही सायकड ॲडव्हेंचर ग्रुप दरवर्षी पन्हाळा पावनखिंड मोहिमेचे नियोजन करतो आहे। हे उसाटी बुरुज उतरून आपण डांबरी रस्त्याला लागतो। इथून पुढे थोडं चालत गेल्यावर डाव्या बाजूस मसाई पठार चढण्याची पायवाट आहे। शेताच्या बांधावरून जाणारी ही पायवाट संपल्यानंतर एक बऱ्यापैकी मोठी चढण लागते, जी आपणास मसाई पठारावर असणाऱ्या म्हाळुंगे गावात घेऊन जाते। वेगवेगळ्या 10 पठारांचे मिळून बनलेले हे मसाई पठार पाचगणीच्या टेबललँडपेक्षाही मोठे आहे। हिरवीगार शाल पांघरलेल्या मसाई पठारावरून जोराचे वारे वाहते। पावसाळ्यामध्ये ह्या पठारावर विविध प्रकारची अल्पजीवी वनस्पती उगवतात। पठारावर मसाई देवीचे मंदिर असल्याने ह्या पठारास मसाई पठार असे म्हणतात। ह्या पठारावर पांडवकाली गुहा तसेच जांभ्या दगडात कोरलेली पाण्याची टाकी आहे। पठारावरून पूर्वेच्या बाजूस असणारा किल्ले पन्हाळगड तसेच आजूबाजूचा प्रदेश नजरेत येतो। मसाई पठार उतरून आपण पुन्हा डांबरी रस्त्याने कुंभारवाडीकडे जात असताना डाव्या बाजूचे अश्निस्तंभ आपले लक्ष वेधून घेतात। अशा पद्धतीने तब्बल 30 ते 35 किलोमीटरची पायपीट करून सगळी ट्रेकर मंडळी माळेवाडी ह्या ठिकाणी पोहोचली। नमस्कार साहेब। बर चहा घ्या। कंप्लीट झालेला आहे ट्रेक आजचा 35 किलोमीटर। 35 किलोमीटर, व्हेरी गुड। सर्व मंडळी माळेवाडीमध्ये पोहोचल्यानंतर सर्वांना चहा पाजण्यात आला आणि लगेचच मंडळी बसमध्ये बसली आणि आम्ही मुक्कामाच्या दिशेने निघालो। मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर सर्व मंडळी फ्रेश झाली आणि आम्ही सर्वांना लगेचच स्ट्रेचिंग करण्यासाठी बोलवलं। उद्या चालायचं असेल तर आज स्ट्रेचिंग करणं गरजेचं आहे। चला झालं त्यांनी या सगळे। स्ट्रेचिंग झाल्यानंतर मस्त गप्पा टप्पा रंगल्या। ह्या गप्पामध्ये काही लोकांनी आजच्या ट्रेकचा अनुभव सांगितला। माझ्याकडे हा माझा 4था ट्रेक आहे। गप्पा संपल्यानंतर आम्ही सर्वजण जेवण करण्यासाठी आलो। सर्वांनी मस्त गरमागरम जेवणावर ताव मारला। दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून ट्रेकर मंडळींना माळेवाडीमध्ये सोडण्यात आलं। माळेवाडी सोडलं की आपल्याला लगेच उजव्या बाजूला पाटेवाडीकडे जाणारा रस्ता दिसतो। त्या रस्त्याने ट्रेकर मंडळी पुढे जायला निघाली। पाटेवाडी सोडल्यानंतर आपला जंगलामध्ये प्रवेश होतो आणि ह्या जंगलामध्ये आपल्याला बरेचसे ओढे पार करावे लागतात। गेले 2 दिवस खूप जोराचा पाऊस झाल्यामुळे ओढ्यांना खूप मोठा पाण्याचा प्रवाह होता।
शिवाजी, जय 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 शिवाजी. कधी डांबरी रस्त्याने तर कधी हिरव्यागार शेताच्या बांधावरून ही आपली पन्हाळा पावनखिंड मोहीम सुरू असते. भात शेतीचा सुगंध आपल्या नाकात दरवळत राहतो. अशा पद्धतीने साह्यगडाच्या सर्व ट्रेकर मंडळींनी ही पन्हाळा ते पावनखिंड ट्रेक मोहीम फत्ते केली.